नमस्कार मंडळी, मी अद्विता अनंत पालक. अनंत वुलन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. अनंत वुलन्स या यूट्यूब चॅनल थ्रू मी तुम्हाला क्रोशेच्या म्हणजे वुलन कामाच्या अगदी बेसिकपासूनची ट्रेनिंग देणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे क्रोशेचे प्रॉडक्ट कसे बनवायचे आहेत हे तुम्ही या चॅनलवर शिकू शकाल. तुम्ही जर नवीन असाल, क्रोशे शिकणारे बिगिनर्स स्टेजवर असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. इथे तुम्हाला मी अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगणार आहे आणि क्रोशेचे वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत ते तुम्हाला इथे शिकायला मिळणार. आजच्या आपल्या या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रोशेचे पॅटर्न शिकवणार आहे. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. सुरुवात करूया आपण पॅटर्न शिकायला. पॅटर्न शिकण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे. पहिलं तर तुमच्याकडे एक वुलन असलं पाहिजे आणि सुई. सुई ह्या वेगवेगळ्या नंबरच्या मिळतात. आत्ता माझ्याकडे जी अवेलेबल आहे ती आहे 2.5 mm सुई. तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सुई मिळतील आणि तुम्ही कुठलाही धागा प्रॅक्टिससाठी सर्वप्रथम जर तुम्ही बिगनर आहात तर कोणताही 10-20 रुपयाचा धागा घेऊन या आणि सुई घेऊन या. सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारची एक नॉट बनवायची आहे. नॉट बनवली की ही सुई त्यातून आत घालायची आहे. अशा प्रकारे आता ह्या सुईवर तुम्हाला धागा घ्यायचा आहे. ह्या स्टेप्सला यार्न ओव्हर बोलतात. सुईवर जेव्हा आपण असा हा धागा घेतो त्याला म्हणतात यार्न ओव्हर. आता यातून चैनीतून आपण ह्या धाग्याला बाहेर काढणार आहोत. ह्या होलामधून ह्या धाग्याला बाहेर काढल्यावर ही झाली आपली पहिली चैन. सेम प्रकारे पुन्हा आपण यार्न ओव्हर करणार आहोत आणि ह्या होलमधून बाहेर काढणार आहोत. त्याला म्हणणार दुसरी चैन. पुन्हा मी तुम्हाला दाखवते आहे. यार्न ओव्हर केलं आहे आपण, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि ह्या होलातून बाहेर काढली आपली तिसरी चैन. पुन्हा एकदा मी दाखवते. यार्न ओव्हर, होलमधून बाहेर, चौथी चैन. अशा प्रकारे चैन बनवली जाते. आता पुढे मी तुम्हाला ह्या चैन बनवली. आता चैनच्या पुढे तुमची जी स्टेप आहे ती आहे आपण आता शिकणार आहोत स्लिप स्टिच. आता आपण ही चैन बनवली आहे. आता ह्याच्यावर आपल्याला स्लिप स्टिच घालायचे आहेत. चैन हा बेसिक पाया आहे. कोणताही तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट बनवताना चैन हे बेसिक पाया आहे. आता ह्याच्यामध्ये स्लिप स्टिच कशा करायच्या असतात. चैन बनवल्यानंतर आपल्याला पहिली ही जी आपली 5वी चैन आहे त्याच्या आधीच्या चैनीमध्ये म्हणजे चौथ्या चैनीमध्ये मी ही सुई घालणार आहे, यार्न ओव्हर करणार आहे आणि ह्या पहिल्या लूपमध्ये आपण हा दुसरा लूप ह्याला म्हणतो आपण लूप. हा दुसरा लूप आपण पहिल्या लूपमधून बाहेर काढणार. हे आपली झाली स्लिप स्टिच. मी पुन्हा दाखवते आहे तुम्हाला करून. आपल्याकडे हा एक लूप आहेच ऑलरेडी. आपण चैनमध्ये सुई घालणार आहोत, यार्न ओव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या लूपमधला पहिल्या लूपमधून बाहेर काढणार. याला आपण म्हणतो स्लिप स्टिच. पुन्हा एकदा मी करून दाखवते तुम्हाला. इथे आपल्याकडे पहिला लूप आहे. आपण याला चैनमध्ये घालणार आहोत. आपण यार्न ओव्हर केलं आणि आपण याला चैनीमधून बाहेर काढलं आणि आपण ह्या दुसऱ्या लूपला पहिल्या लूपमधून बाहेर काढणार. अशा प्रकारे तुमची स्लिप स्टिच झालेली आहे. हा आहे स्लिप स्टिच पॅटर्न. तुम्ही बघू शकता. ह्याला आपण स्लिप स्टिच बोलतो. आता कुठलीही स्टिचेससाठी चैन ही मॅन्डेटरी आहे. तर ह्याच चैनींमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा चैन दाखवते करून. आपण दुसरा आता पॅटर्न शिकू. आपण आतापर्यंत 2 पॅटर्न शिकले, एक तर चैन आणि स्लिप स्टिच. आता आपण सिंगल क्रोशे शिकणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं सर्वप्रथम चैन घ्यायची आहेत. 1 2 3 4
5 6 मी 6 चैन घेतल्या तिथे. आता ह्या 6 चैन घेतल्यानंतर आपण इथे ही चैन स्किप करणार आहोत. आपण चौथ्या चैनीमध्ये सुईला घालणार आहोत. आपण यानवर करणार आहोत आणि चैनीमधून धागा हा बाहेर केलेला आहे. लूप आपण काढलेले आहेत. आपल्याकडे आता हे 2 लूप आहेत. यानवर करून हा पण लूप क्लोज केलेला आहे. सो हे आपलं झालं सिंगल क्रोशे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते सिंगल क्रोशे करायचं कसं करायचं आहे. ह्या चैनमध्ये मी ही सुई घातली, यान ओव्हर केलं, चैनीमधून बाहेर काढलं, माझ्याकडे हे 2 धागे आहेत, 2 लूप आहेत. यामधून मी पुन्हा हा यान ओव्हर करून हा धागा बाहेर काढला. याला म्हणणार आपण सिंगल क्रोशे. पुन्हा एकदा दाखवते मी. अशा प्रकारे आपले सिंगल क्रोशेचं पॅटर्न होतं. तुम्ही बघू शकता. हे आपलं सिंगल क्रोशेचं पॅटर्न झालं. आता आपण शिकणार आहोत डबल क्रोशे कसं बनवायचं आहे. सो डबल क्रोशेसाठी पुन्हा तुम्हाला इथे चैन हवी आहे. आपण चैनीवर येऊ. इथे चैन आहे आपली. ना आता आपल्याला यानवर इथे घ्यायचं आहे आणि ह्या चौथ्या चैनीत आपण आपली ही सुई घुसवणार आहोत. पुन्हा यानवर करून ह्या धाग्याला बाहेर काढणार आहोत. आता तुम्ही बघू शकतात डबल क्रोशेमध्ये तुम्हाला इथे 3 लूप्स दिसतात. 1 2 आणि 3 लूप दिसतात तुम्हाला. तर याच्यामध्ये डबल क्रोशेमध्ये तुम्हाला ह्या पहिल्या 2 लूपमधून हा धागा बाहेर काढायचा आहे. आपल्याकडे हे 2 लूप परत येतील. हे दुसरं, हे आपलं झालं डबल क्रोशे. पुन्हा मी तुम्हाला बघते यान ओव्हर केलं, आपण चैनमध्ये सुई घातली आहे, पुन्हा सुई आपण बाहेर काढली. सो आपल्याकडे हे 3 लूप आहेत. 3 मधल्या पहिल्या 2 मध्ये आपण हा धागा बाहेर काढणार आहोत. नंतर परत 2 मधून बाहेर काढणार आहोत धागा. सो याला म्हणतात आपण डबल क्रोशे. पुन्हा मी दाखवते तुम्हाला एकदा. ह्या चैनीमध्ये घातले आहे यान ओव्हर करून आपण. आपल्याकडे 3 लूप झालेला आहे. 3 मधल्या 2 लूपमधून धागा बाहेर काढला, पुन्हा 2 लूपमधून. हे आहे डबल क्रोशे पॅटर्न. सो अशा प्रकारे डबल क्रोशे होतं. तुम्हाला मी आता अजून एक पॅटर्न दाखवते जो आहे हाफ डबल क्रोशे. सो इथेच आपण पुढे कंटिन्यू करूया ह्या चैनमध्ये. सो आता तुम्ही बघू शकतात आपण एक लूप घेतलेला, आपण इकडे एक लूप आहे आपल्याकडे. यान ओव्हर आपण केलं, ह्या चैनीमध्ये सुई घुसवली, पुन्हा यान ओव्हर करून चैनमधून बाहेर काढले. नाव हाफ डबल क्रोशे करताना तुम्हाला काय करायचं, हे 3 जे लूप आहेत त्यातमधून हा यान ओव्हर करून पुन्हा हा धागा तुम्हाला एकाच फटक्यात बाहेर काढायचा आहे. एकत्र बाहेर काढायचं. 3 लूपना एकत्र बंद करायचं आहे. याला म्हणणार आपण हाफ डबल क्रोशे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. यान ओव्हर केलं, आपण चैनमध्ये सुई घातली, पुन्हा यान ओव्हर करून चैनीमधून धागा बाहेर काढलेला आहे. आपल्याकडे 3 लूप झालेले आहेत. यान ओव्हर करायचं आहे. तिघांमधून आपण हा धागा बाहेर काढणार आहोत.
सो हा आपला हाफ डबल क्रोशे झाला. यानवर केलं आहे आपण इथे. चैनीमधून धागा बाहेर काढला. आपल्याकडे 3 लूप झाले. आपल्याला तिन्ही लूपमधून एकत्र धागा बाहेर काढायचा. सो हा आपला हाफ डबल क्रोशे झालेला आहे. इकडे अजून एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवते आता, शेवटचा पॅटर्न जो आहे ट्रिपल क्रोशे. सो ट्रिपल क्रोशे कसं करणार आहोत आपण आतापर्यंत शिकलो आहे. चैन, स्लिप स्टिच, त्याच्यानंतर आपण शिकलेलो आहोत हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, डबल क्रोशे. सो आता आपण शिकणार आहोत ट्रिपल क्रोशे. ट्रिपल क्रोशेसाठी आपल्याकडे ऑलरेडी एक लूप आहे. यानवर 2दा आपण करणार आहोत. चैनमध्ये आपण सुई टाकली, पुन्हा आपण यातून धागा बाहेर केला यानवर करून. पुन्हा आपल्याला इथे आता बघू शकतो आपल्याकडे इथे 4 लूप आहेत. 1 2 3 4. 4 लूपमधून आपण यानवर करून हा धागा बाहेर करणार आहोत. 2 करून 2 2 पुन्हा 2. सो हे झालं ट्रिपल क्रोशे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे एक लूप ऑलवेज असणार आहे. त्यावर आपण इथे डबल यानोवर करणार आहोत. चैनमधून सुई बाहेर यानोवर करून सुईने धागा पुन्हा बाहेर खेचणार आहोत. आपल्याकडे 4 लूप होणार आहेत. तुम्ही बघू शकतात 1 2 3 4. आपण काय करणार आहोत, प्रथम यानोवर करून दोघांमधून बाहेर काढणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा आपण दोघांमधून बाहेर काढणार आहोत आणि शेवटी जे 2 आहेत त्यातून बाहेर धागा काढणार आहोत. सो हे आपलं ट्रिपल क्रोशे तयार होतं. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत चैन, स्लिप स्टिच, सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशे आणि ट्रिपल क्रोशे. सुरुवातीला तुम्हाला हे शिकताना थोडंसं कठीण वाटेल, पण जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं हे सगळं सोपं होऊन जाईल तुमच्यासाठी. या प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्हाला जमल्यानंतर तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवू शकतात आणि ते ऑनलाईन विकूही शकतात. सो आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही प्रॅक्टिस करून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मला खात्री आहे आजचा हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्यासाठी आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत हॅपी क्रोशेटिंग. धन्यवाद.